बोल वेलकम टू माय चॅनल गाईज. तर हे बघा मागे बसले, हे मागे बसले, ह्याला दररोज ओळखत असाल. तुमचा लाडका चाहिता वन लव. आणि तुमचा सगळ्यात मोठा बिग डब्ल्यू तेव्हा मधला माकड. फक्त हसत राहते काय बोलत नाही. तर आता आम्ही चालू गिरनारला. थोड्याच वेळ पोहोचू, 15-20 मिनिटात पोहोचू आम्ही. आता बसमध्ये होतो. हा हा आणि ते आता नायकी जॉर्डन आहे तर वरती आता खराब पण होणार आहेत. आता रोपवेनी चाललोय थोडा. 5,000 पाहिल्यानंतर रोपवेनी एकाची पर पर्सन आहे तिकीट. येऊन जाऊन 700 आहे, 700 रुपये एकाची येऊन जाऊन. फक्त 5,000 पर्यंत सोडणार आहे. 5,000 चालत जायचं त्याच्या पुढे आपल्याला. पण इथे थंडी आता भरपूर आहे. स्वेटर वगैरे घातलं. आता वरती गेला तर अजून थंड लागेल. चढता अजून पुरी स्वेटरने सोय करत या टायमिंगला येत असेल तर गिरनारला. आणि लाईन तर भरपूर दिसते. इथूनच दिसते. इथूनच लाईन आहे ना. लाईन तर भरपूर आहे. ठीक आहे, सगळे लाईन लागलेत रोपवेलाच. रोपवेसाठी लाईन लावतो आता. हे बघा हे आमचे बसले आलेला आहे. सो आम्ही चाललो आता गिरनारला रोपवेनी. थँक्यू गाईज. बस एवढंच बोलणार आहे. आणि रेना भागे इथे 2 रस्ते आहेत, तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. आम्ही कन्फ्यूज झालोय. इथून रोपवेचं जायला आहे, इथून माझ्या मते इथून चढायचं आहे का. इथून वॉक पायऱ्याचं आहे, चढायचं आहे. आणि रोपवेचं त्या साईडनी आहे दुसरीकडून. आम्ही भरकडलो आता, पण तुम्ही नका भरकडू. राईट साईडला हे शिड्या आहेत आणि लेफ्ट साईडला रोपवे. हां, असे इथे 2 रस्ते आहेत. एक राईट साईडला शिड्यांचा आहे आणि लेफ्ट साईडला आहे तो रोपवेसाठी. तर आम्ही आता आलो रोपवेसाठी. रोपवे तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. येताना तर विचारून या. इथे कोणा विचारायचं असेल तर विचारू पण शकतात. सांगतात इथे लोक इकडची कसं आहे ते. पण लेफ्ट साईडनीच आहे, लेफ्ट साईडनी रोपवेसाठी आहे ते बोलतोय मी. तर आता आम्ही तुम्हाला रोपवेमध्ये भेटतो. चला. हा इथून जायचं आहे आम्हाला आता. इथून असं रोपवेसाठी आहे. तो तिकडची साईड आहे, त्या साईडचं तर तिकडे हे शिडींसाठी. इथून रोपवे तो समोर दिसतोय, तो चढायचा आहे वरपर्यंत. हाय गिरनार. आता आम्ही रोपवेला इथे झालो. लाईन लावा, लाईन सिंगल लाईन. तर अशी तिकीट भेटली इथे रोपवे. ही दाखवायची आणि पुढे जायचं. चाललोय आतमध्ये. सिटिंग अरेंजमेंट आहे रोपवे येण्यासाठी. हे बघा असं सिटिंग पण आहे. ही तिकीट टाकून जायचं. आम्ही ऑनलाईन काढली म्हणून आम्हाला अशी भेटली. हे जागा पकडतात. हे बसा आता लाईन वरती लागतो आम्ही. हो पप्पा, लाईन चालू आहे. लाईन बघा खालचा जो आहे तो दिसतोय तो पायी रोड आहे. इथून चालत येतात लोक पूर्ण खालपर्यंत. पायी रोड आहे. उतरने की अलग है। ये चढ़ने की सीढ़ी है, उतरने की नहीं है। चढ़ने वाली ये शेषावन की नहीं है, तो मेरे आगे की चढ़ाई है, आगे की चढ़ाई है। ये चढ़ने वाली है, ये जा रही जो चढ़ाई है और उतरने वाली। आता आम्ही चढायला 5,000 पायऱ्या आता चढायला सुरुवात करतोय. अजून येत आहेत आमचे मागचे लोक, पण आम्ही इथे थांबलोय. आता थंड लागतंय इथे. आता रोपीमध्ये एवढं मोठं वाटत आता लागतं इथे थंड वरती आल्यावर. आता इथूनच असं एक मंदिर आहे, एक तिथे दर्शन करणार. माताजीचं मंदिर आहे तिकडे एक दर्शन करणार. मग आणि वरती मग चालत जाणार दत्तात्रेयांना. मग आता पण रोपवेने एक नंबर व्ह्यू आला, पण एवढं कॅप्चर करताना आला. मी इथे ह्या साईडला होते ना, तर ते बसले होते तर कॅप्चर करताना आला.
तर मग आता मी तुम्हाला जाताना जर भेटलं तर तुम्हाला दाखवतो. आणि आता इथून आता आम्ही चालत चालणार आता. सगळ्यांची वाट बघतोय आता. इथून चालत चालणार माता राणीचं. इथे एक पहिले दर्शन करून घेतो आम्ही, त्याच्यानंतर पुढे जाणार आम्ही चालत. दिसतो तो बरोबर, तिथे जायचंय आता. अशा पायऱ्यांचा आता रस्ता सुरू झाला इथून फुल. हे आहे गिरनार. हे बघा व्ह्यू पण फोगी बघा. सगळे म्हणजे बाजूला असं लावलेलं आहे इथे सेफ्टीसाठी. हे पिलर्स लावलेले आहेत बाजूला सेफ्टीसाठी. नाहीतर असं एकदम स्ट्रेट मधून असं कोरलेला आहे रस्ता. हे बघा असे स्टेप बाय स्टेप आहे. आणि बाजूला असे व्ह्यू आहे पुरा. आणि पुरी दरी आहे बाजूला. पुरी दरी आहे बघा, पुरी दरी आहे याच्या खाली. असं आम्ही मधल्यामध्ये चढत चाललो. हा एक इथे आलो मंदिर. आता पुढे दाखवतो. आता आम्ही खाली चाललो. असा जाणार इथून असा रस्ता. इथून असं पायऱ्या असे. तो पुढचा आहे तो तिथे जायचंय. तर हा मंदिर इथे जायचंय. इथून असा रस्ता यायला खालून. हा डोंगर असा उतरायचा तिथून असं चढाय. कुठून तरी रस्ता आहे तिथून असं खाली उतरायचं. इथून असं जायचंय. ते खाली दिसत तिथून असं वरती जायचं. मग ह्या इथे ठिकरावरती यायचं दत्तांचं. पण इकडचा ना व्ह्यू एकदम भारी आहे बघा. जेवढा शूट घेऊ ना तेवढा कमी आहे इथे. एवढा भारी दिसतं ना इकडचं वातावरण पण एकदम मस्त आहे. थंड मध्येच ऊन एकदम मस्त वाटतंय. आणि इथून तो तुम्हाला दिसत असेल वरती तो चंद्र पण दिसतोय. तो बघा चंद्र दिसतोय. चंद्र इथे आणि इथे सूर्य. प्रसाद जेवणचं वरतून याचं दर्शन करून इथून असं मेन दर्शन स्टार्ट झालं आमचं. प्रसादचं पण आहे इथे. या इथेच खाली आहे सगळं प्रसादाचं. मग इथून जायचं असं वरती. म्हणजे मंदिरातून आल्यावरच ते तिथे खाली. आता अजून एवढं चढायचं. एवढं आम्ही चढत आलो ते बघ. तसा जो वरतून जो पॅच आहे ना तिकडून असा झिकझॅक करत खाली आलो इथपर्यंत. इथून असं पुढे जाणार आता. ही चरण पादुक्याची जायचंय वरती. अजून येत आहेत व्ह्यू. जेवण वगैरे आलो खालून. चांगलं होतं जेवण पण वेस्ट नाही करायचं. खाली ते फूडमध्ये होतं लिहिलेलं पण होतं. आणि हां ते पण बोलवते. जेवण खायला एकदम टेस्टला पण चांगलं होतं. आणि वेस्ट नगरवरती पण तेच बोलवते. आणि बरोबर आहे. आय एग्री विथ दिस पॉईंट. वेस्ट एक पण नाही गेलं पाहिजे. एवढं चांगलं मेहनतीने बनवतात. ट्विन ब्लेस पॉईंट हे बघा. दोन्ही इथून मंदिर दिसतात. तो देवीचं मंदिर, एक गिरनार दत्तांचं मंदिर. दोन्ही. आता आम्ही रोपेने चाललोय खाली.